नमस्कार, मी अक्षय वाटवे. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अरुणाताई, अरुणा ढेरे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्ष ही त्यांची अलीकडची विशेष ओळख. एक प्रचंड गदारोळ आजूबाजूला माजलेला असताना अत्यंत धीरोदात्तपणे, संयमाने, स्निग्ध तेवणाऱ्या समयीच्या ज्योतीप्रमाणे मराठी साहित्य विश्वात तेवत राहणाऱ्या साहित्यिक म्हणून जर कोणाकडे पाहायचं असेल तर आम्हा तरुण पिढीला अरुणाताईंशिवाय दुसरा पर्याय क्षितिजापर्यंत दिसत नाही. हे आमचं भाग्यही आहे आणि याचा विशेष आनंदही व्यक्त करताना समाधान वाटतं. 69 वर्ष पूर्ण करून वयाच्या 70रीत पदार्पण करणाऱ्या अरुणाताईंचा उत्साह आजही आम्हा सगळ्यांना लाजवणारा असतो. आणि या उत्साहाला विशेष जोड लाभली आहे ती संयमाची, शांततेची आणि समाधानाची. एक प्रकारची अभ्यासातून आलेली तृप्ती त्यांच्याबरोबर संवाद साधताना नेहमीच जाणवत असते. माझं भाग्य की त्यांचा वैयक्तिक स्नेह लाभला, त्यांच्याबरोबर काही सादर करायची, थोडंफार गप्पा करायची संधी मला मिळाली. आणि विशेष भाग्य म्हणजे या एका अभिनव मालिकेचा भाग होण्याची संधी मला तेजस्विनी, अभिजित आणि त्यांच्या सगळ्या टीममुळे मिळाली. तर हा फार आनंददायी उपक्रम आहे की एकूण 70 असे व्हिडिओ या सिरीजमध्ये आपण पाहतो आहोत, ज्याद्वारे अरुणाताईंच्या वैविध्यपूर्ण साहित्यातील अनेक लखलखती रत्न आपल्याला ऐकायला मिळणार, अनुभवायला मिळणार आहेत. हे खास आहे. 50हून अधिक पुस्तकं, समीक्षात्मक लेखन, ललित लेखन, कविता लेखन असं समृद्ध साहित्य ज्यांनी निर्माण केलं आहे, त्या आमच्या लाडक्या अरुणाताईंप्रती किंचित कृतज्ञ भाव व्यक्त करण्याची संधी यामुळे मिळते आहे, याचा खूप आनंद आहे. त्यांच्या जाणीवा जाग्या होताना या संग्रहातला एक लेख मी वाचतोय. मीरा लल्ला. प्रत्येक कर्म म्हणजे स्वतःला दाखवलेला नैवेद्य. मध्ययुगात साऱ्या भारतीय भूमीवर वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या धर्मपंथांमधून अनेक संत स्त्रिया पुढे आल्या. पारमार्थिक विचारांचा अनुभव सिद्ध उच्चार तर त्यांनी केलाच, पण त्यांच्या पदरचनांमधून आणि चरित्रामधूनही स्त्री जीवन आणि व्यक्तिजीवन, लौकिक आणि अलौकिक, धर्म आणि नीती यांच्या संबंधीचे त्यांच्या काळाच्या संदर्भात वेगळे आणि महत्वाचे विचार पुढे आले. उदाहरणार्थ मीरा. मीरेच्या रचनांमधून, तिच्या पदांमधून वैचारिक क्रांतीच्या किंवा बंडखोरीच्या घोषणा ऐकू येत नाहीत. ती फक्त प्रेम गाते. विलक्षण, उत्कट आणि धुंद असे प्रेम. पण तिची पदे ऐकताना, वाचताना तिच्या आयुष्याचे मर्मच उमजून येते. प्रेम हे एक प्राणा इतके महत्वाचे जीवनमूल्य आहे असा विचार मीरेने दिला आहे. प्रेम भक्ती हेच जगणे होऊ शकते आणि ते पर्यायहीन असू शकते, हे मीरेने दाखवले आहे. अजाण वयात ती कृष्णाच्या प्रेमात पडली आणि तिने त्याला आपला पती मानले. 400-500 वर्षांपूर्वीची राजस्थानची भूमी, बाईवर असणारी तिथल्या लोकसमूहाची दडपणे आणि बंधने आजही फारशी कमी झालेली नाहीत. माहेरच्या वाटा सासरी गेल्यानंतर बाईने मिटवायच्याच असतात असे मानणारा तो काळ, तो समाज, ती भूमी. पण मीरेने माहेरी सापडलेला कृष्ण सासर घरीही नेला. सासरच्या कुलदेवतेऐवजी तोच ध्यायला, पूजला. इतकेच नव्हे
तर वास्तवातला पतीही पती म्हणून नाकारला. पती असतानाही ती कृष्णाची राहिली आणि पती नसतानाही तिने स्वतःला विधवा म्हणवून घेणे नाकारले. ती एका अविनाशी पुरुषाची पत्नी होती आणि ती अखेरपर्यंत तशीच राहिली. तिच्या त्या श्रद्धेने तिला विषाचा प्याला स्वीकारता आला, गृहत्याग करता आला आणि वैभवासह प्रतिष्ठेलाही दूर सारता आले. सदैव घुंगट घेऊन जिथली सामान्य कुलस्त्री आजही वावरते, तिथे ही राजघराण्यातली तरुण बाई घराबाहेर पडून साधूंच्या मेळ्यात शिरली, त्यांच्याबरोबर नाचली, गायली आणि अखेरपर्यंत त्यांच्याबरोबर राहिली. यासाठी फार मोठे साहस लागते. मीरेला ते तिच्या विचारांनी दिले. एखाद्या जीवनमूल्याचा निशंक स्वीकार माणसाला किती बळ देतो याचे चकित करणारे उदाहरण म्हणजे मीरा. माईरी मैं तो गोविंद ले लियो मोल असं म्हणत तिने त्या गोविंदासाठी सर्वस्वाचीच किंमत दिली. आपल्याला आपल्या जीवनाचे सार्थक करील असे काहीतरी सापडावे लागते, तोच आपला गोविंद. आणि त्या सार्थकासाठी आपली मन बुद्धी पणाला लावावी लागते, आपले सर्वस्व देण्याची तयारी ठेवावी लागते. मीरेने हा विचार गायला आणि जगलाही. तिची प्रत्येक कृती तिच्या हृदयस्थ गोपालासाठीच होती. लालदेद ही काश्मीरची कवयित्री संत. तिचा काळ 14व्या शतकाचा. काश्मीरातल्या धर्मभेदांवर मात करून त्यांच्यामधला पूल झालेली लल्ला ही कबीरासारखीच हिंदूंना प्रिय होती, सुफींना प्रिय होती आणि मुसलमानांनाही प्रिय होती. धर्मभेदांच्या पलीकडे जाणारा नीती विचार तिने सांगितला. कोणत्याही धर्माने कोणतेही नाव ठेवले तरी परमतत्व एकच आहे असे ती म्हणे. स्वतःच्या मुळाशी जाणे हा लल्लेच्या साधनेचा विशेष. ती सारखी स्वतःशी बोलते, स्वतःला उद्देशून पदरचना करते. तू उगाच घाबरतेस लल्ला, वेडी आहेस. अगं आपल्या मूळ प्रकृतीत पाय रोवून घट्ट उभी राहिली आहेस तू. आता कोसळण्याचं भय कसलं, असे ती स्वतःलाच समजावते. स्वतःची मूळ प्रकृती, स्वतःचा स्वभाव आपण ओळखला तर आपली सामर्थ्ये आणि आपले दुबळेपणही आपल्याला सहज समजून येते. मग उणीवांवर मात करता येते आणि सामर्थ्याचा योग्य तेव्हा, योग्य तिथे आणि योग्य तेवढा वापर विवेकाने करताही येतो. मग जगात वावरण्याची भीती कसली? स्वतःकडे आधी पहा, स्वतःला ओळखा. तिथेच तुम्हाला तुमच्या जगण्याचे मर्म सापडेल. लल्ला म्हणते की या जगात माणूस खरे तर काही मिळवू शकत नाही, काही घेऊ शकत नाही, म्हणजे तो पूर्ण आहेच, अंतर्बाह्य भरलेलाच आहे, म्हणून तो देऊ शकतो. हे ओळखा आणि जे जे शक्य आहे ते इतरांना द्या. आपली कर्म म्हणजे आपली वाहनं आहेत. ती आपले भले बुरेपण घेऊन जातात आणि त्याची भली बुरी फळं आपल्याकडेच परत आणतात. अर्थात त्या कर्मांचे परिणाम केवळ आपल्यालाच नव्हे, इतरांनाही भोगावे लागतात. म्हणून लल्लेने एक फार प्रभावी उपाय सुचवलाय. ती म्हणते की प्रत्येक कर्म म्हणजे स्वतःलाच दाखवलेला नैवेद्य आहे असे समजून करा. स्वतःसाठी तुम्ही वाईट काहीच करू शकणार नाही. मग तुमची कर्मे वाईट कशी असतील? लल्ला स्वतःकडे पाहायला लावते, स्वतःला परखण्याचा आग्रह धरते. तिच्या विचारांचे खरे सौंदर्य तिने सातत्याने घेतलेल्या आत्मशोधात आहे. धन्यवाद.